नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाची आंबोळी. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आंबोळीबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप. नारळाच्या कापामध्ये ॲड करत आहे 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तसेच 7 ते 8 लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर ॲड केल्यानंतर आता या साहित्यांमध्ये थोडेसे पाणी ॲड करून मिक्सरमध्ये मी इथे अशा प्रकारे ओल्या नारळाची चटणी तयार करून घेतली आहे. या चटणीमध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ, तसेच पाव चमचा साखर जर आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल. ॲड केलेले मीठ व साखर इथे या चटणीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. सर्व साखर व मीठ मिक्स करून घेतल्यानंतर आता या चटणीला फोडणी देऊन घेणार आहे. त्यासाठी एका फोडणी पॅनमध्ये 1 पळी तेल गरम करून त्यामध्ये ॲड केली आहे अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, तसेच पाव चमचा हिंग. आता ही कडकडीत फोडणी या चटणीवरती ॲड करून घेत आहे. अशा प्रकारे आंबोळीबरोबर खाण्यासाठी आपली ओल्या नारळाची चटणी तयार आहे. सुरुवातीला अशी चटणी तयार करून घेतली की पटकन अशा गरमागरम आंबोळ्या आपल्याला तयार करून या चटणीबरोबर खाण्यासाठी सर्व करता येतात. चटणी तयार आहे. आता आंबोळीचे बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे 1 वाटी ज्वारीचे पीठ. हे पीठ वजनी प्रमाणात 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतके आहे. सर्व पीठ मी चाळून घेतलेले आहे. या पिठामध्ये ॲड करत आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतले होते त्याच वाटीचे प्रमाण घेऊन अर्धी वाटी रवा इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. यानंतर यामध्ये ॲड केले आहे पाव वाटी दही. दह्यामुळे आंबोळीला चव छान येते, तसेच बॅटर फर्मेंट होण्यास मदत होते. सर्वात शेवटी यामध्ये ॲड केले आहे पाव वाटी पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. इथे पाहू शकता पाणी जे आहे ते पिठाने लगेच शोषून घेतले आहे. परत एकदा आणखीन पाव वाटी पाणी या पिठामध्ये ॲड करून घेत आहे. इथपर्यंत मी अर्धी वाटी पाणी या पिठामध्ये ॲड करून घेतले आहे. ॲड केलेले पाणी या पिठामध्ये परत एकदा व्यवस्थित असे मिक्स करून इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे 2 बॅचमध्ये मी आंबोळीसाठीचे बॅटर जे आहे ते तयार करून घेतले आहे. जर तुमच्याकडे मिक्सरचे मोठे भांडे असेल तर तुम्ही एकाच वेळेस हे बॅटर तयार करून घेऊ शकता. सर्व बॅटर जे आहे ते आंबोळीचे इथे मी तयार करून घेतले आहे. आंबोळीचे बॅटर जे आहे ते इथे तयार आहे. हे बॅटर तयार करण्यासाठी इथे मला या वाटीने 2 वाटी पाणी इतके लागले आहे. आता या आंबोळीच्या बॅटरमध्ये ॲड करत आहे मीठ जे आहे ते पूर्ण बॅटर तयार करून घेतल्यानंतर ॲड करायचे, म्हणजे याची आपल्याला कन्सिस्टन्सी योग्य प्रमाणामध्ये ठेवता येते. ॲड केलेले मीठ या पिठामध्ये व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे. मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर इथे तुम्ही या पिठाची म्हणजेच बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. एकदम जास्त पातळ ठेवायची नाही किंवा जास्त घट्ट अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची नाही. मध्यम जाडसर अशी आंबोळीच्या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची. आता यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा खाण्याचा सोडा ॲड केल्यानंतर 1 मिनिटभर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हा सोडा या बॅटरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. इथे जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल, नाही वापरला तरीही चालेल, परंतु आंबोळीला जाळी व्यवस्थित अशी पडली जात नाही, म्हणजे जास्त प्रमाणात पडली जात नाही. अशा प्रकारे इथे आपले आंबोळीसाठीचे बॅटर जे आहे ते तयार आहे. आंबोळ्या तयार करून घेऊया. तवा गरम करण्यास ठेवला होता. तवा गरम झाला आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मीडियम ठेवली आहे. तवा जो आहे तो मी ऑइलने सुरुवातीला ग्रीस करून घेतला आहे. आता यावरती ॲड केले आहे 1.5 पळी आंबोळीचे बॅटर जे आहे ते आपल्याला जास्त असे पसरवायचे नाही, अगदी हलकेच एकाच डिरेक्शनमध्ये फिरून घ्यायचे आहे. कारण आंबोळी जी आहे ती जास्त जाड किंवा पातळ अशी नसते, मध्यम जाडसर असते. तर इथे पाहू शकता या आंबोळीला मस्त अशी जाळी पडत चालली आहे. वरची बाजू जी आहे ती पूर्णपणे सुकली की याला वरच्या बाजूने इथे तेल लावून घ्यायचे अशा प्रकारे. तसंच याच्या कडेनेही इथे मी तेल सोडून घेत आहे. कडेने तेल सोडून घेतले की लगेचच ही आंबोळी जी आहे ती दुसऱ्या बाजूने शेकण्यासाठी इथे मी पलटवून घेत आहे. दुसऱ्या बाजूने शेकवण्यासाठी ही आंबोळी जी आहे ती इथे मी पलटवून घेत आहे. तर सुरुवातीला याच्या मी कडा सोडून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सहज याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत. अजिबात तव्याला ही आंबोळी चिकटली गेली नाही. दुसऱ्या बाजूने पलटवल्यानंतर इथे पाहू शकता मस्त अशी खरपूस ही आंबोळी शेकली गेली आहे. सेम त्याच पद्धतीने इथे मी दुसरी बाजू ही आंबोळीची शेकवून घेत आहे. ही आंबोळी जी आहे ती तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. अगदी 10 मिनिटांमध्ये झटकीपट तयार होते. गरमागरम तर ही आंबोळी छान अशी लागतेच, परंतु थंड झाल्यानंतर ही आंबोळी तुम्ही खाऊ शकता.
तर ही आंबोळी जी आहे ती दुसऱ्या बाजूने मस्त अशी शेकली गेली आहे. तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी जाळी पडली आहे. तर इथे अशा प्रकारे मऊ लुसलुशीत आपली ज्वारीच्या पिठाची आंबोळी खाण्यासाठी तयार आहे. आता ही एका ताटामध्ये काढून घेत आहे. अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला आणखीन दुसरी एक आंबोळी तयार करून दाखवत आहे. सेम त्याच पद्धतीने इथे मी तव्यावरती आंबोळीचे बॅटर ॲड करून घेतले आहे. आंबोळीचे बॅटर ॲड करण्यापूर्वी तव्याला थोडेसे ऑइलने ग्रीस करून घेतले होते. तर फ्रेंड्स, ही आंबोळी तयार करण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही. सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये तुम्ही नाश्त्यासाठी झटकीपट ही आंबोळी बनवू शकता. सेम त्याच पद्धतीने ते दुसरी ही आंबोळी अशी तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे मस्त अशा आपल्या मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या खाण्यासाठी तयार आहेत. पाहू शकता ज्वारी जी आहे ती खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक अशी आहे. ज्वारी पचण्यास हलकी आहे, त्यामुळे ही ज्वारीची आंबोळी जी आहे तुम्ही नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकता. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे पाहू शकता आपल्या सर्व आंबोळ्या ज्या आहेत त्या मस्त अशा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झाल्या आहेत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये दररोज नाश्त्यासाठी पटकन तयार होणारा वेगळा काय पदार्थ बनवायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर त्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. वजन कमी करणाऱ्यांसाठीही ही आंबोळीची रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. या आंबोळीमध्ये जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर या आंबोळीचे बॅटर तुम्ही रात्री तयार करून फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवून सकाळी याच्या आंबोळ्या बनवू शकता. या आंबोळ्या बनवण्यासाठी इथे तुम्ही विरी गेलेल्या ज्वारीच्या पिठाचा म्हणजे जुनं झालेलं जे ज्वारीचं पीठ असतं ज्याच्या भाकरी करता येत नाही ते पीठही वापरू शकता. तर इथे अशा प्रकारे मस्त अशा मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळ्या आपल्या या ओल्या नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून मला जरूर कळवा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.